झी 24 तास एक पाऊल पुढे। एनडीएच्या बैठकीला शिवसेना गैरहजर राहिली। संगमांच्या उमेदवारीला शिवसेनेने विरोध दर्शवलाय। कलमांच्या शिवाय अन्य कुणालाही पाठिंबा नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे। तसंच ही निवडणूक लढवून पायवर धोंडा पाडून घेण्यात अर्थ नसल्याचा मतप्रवाह शिवसेनेत आहे। उमेदवारीबाबत 2 दिवसांनंतर शिवसेना प्रमुख निर्णय जाहीर करतील अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली। तिकडे दिल्लीत एनडीएची बैठक सुरू असताना इकडे मुंबईत मातोश्री या निवासस्थानी शिवसेना नेत्यांची बैठक सुरू होती। या बैठकीनंतर शिवसेना एनडीए बरोबरच असल्याचा खुलासा खासदार संजय राऊत यांनी केलाय। राष्ट्रपती निवडणुकीबाबत शिवसेना प्रमुख 2 दिवसात निर्णय घेतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे। 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली त्यात आम्ही सामील झालो होतो। आजच्या बैठकीला आम्ही हजर नव्हतोय खरं आहे, पण अर्थात आम्ही एनडीए बरोबरच आहोत। राष्ट्रपती पदाबाबत जो काही निर्णय आणि निकाल द्यायचा आहे तो स्वतः माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देतील आणि लवकरच तो निर्णय जाहीर झी 24 तास एक पाऊल पुढे।